निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। या स्त्री राज्यातील स्त्रियांना कल्पनाही नसेल ना माझ्या आयुष्यात काय काय चालू आहे। मैनावती, तू ह्या राजवाड्याच्या बाहेर जाऊन थेट प्रजेशी बोलले पाहिजे, त्यांचे प्रश्न समजावून घेतले पाहिजे। होय, तुझ्या मनात आता कसलीही शंका राहिली नाही ना? इतर स्त्रियांमुळे मी अस्वस्थ झाले होते, पण आता मला सगळं समजलंय। आता इथून पुढे नवे पर्व सुरू होणार आहे। म्हणजे आपल्या दोघांच्या आणि नाथ परंपरेतही नवीन गोष्टी घडणार आहेत। याच गोष्टी मला अस्वस्थ करतात। मी तुझ्या सोबत असताना तुला काळजी करण्याचं काय कारण? नाथ परंपरेतील इथे कोणी आलं तर तुम्ही काय कराल याचीच भीती मला सतत असते। हे बघ मैनावती, जर कोणी इथे आले तर त्यांच्या दर्शनाचा तुला लाभच मिळेल। या स्थिर राज्याचे भाग्य उजळेल। माझी श्री महादेवांना प्रार्थना आहे, तुम्हाला इथे भेटायला कोणी येऊच नाही। असे होणार नाही मैनावती। मीच अशी व्यवस्था करेन की राज्याच्या बाहेरून आलेले परत जातील। कसला विचार करते आहेस मैनावती? काही नाही। गोरक्ष, गहिनी, जालंधर, मी तुमची प्रतीक्षा करतो आहे। अरे गहिनी, अरे गहिनी उठ, अरे उठ की। अरे गहिनी, अरे इथं काय करते? अरे तुझं बात इथं हुडकतोय तुला। है का? आता आम्हीच बोलतोय, तू काही बोलतच नाही। सत्य शोधतो आहे। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गहिनी, हे थांब रे गहिनी, अरे दर येळेला कुठे रे शोधायचं आम्ही तुला? त्या वनात काय हाय? अरे पण गहिनी सांभाळून, एखाद्या दिवशी वाघाचा उपवास सुटायचा। गहिनी,
जपून राहा बाबा. तुम्ही माझी काळजी करू नका. बरं तुला एक विचारायचं होतं, हे असं ध्यान लावून बसल्यावर काय मिळतं रे? ती सांगायची गोष्ट नाही. तर हे म्हणाल तुम्ही ध्यान करून बघा म्हणजे समजेल तुम्हाला. खरंच आहे ते. एक दैव म्हणला म्हणून मी डोळं बंद करून बसलो. मला तर लाडू पेड असलंच काय काय दिसायला लागलं. याला काय दिसतं काय ठाव. मला भगव्या वस्त्रातले योगी दिसतात. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. आहे सोडा, चला घरला चला, समधी वाट बघत असतील. हो हो चला. ही भगवी वस्त्र अशी का काढून ठेवली? त्याचेही स्मरण असू दे. कशासाठी? हे बघ, ही वस्त्र मी काढून ठेवली आहेत. तरी ह्याची दीक्षा मी माझ्या शिष्यांना दिली आहे. सगळे नाथ या भगव्या वस्त्रात आणि नाथपंथाच्या आभूषणात अत्यंत सुंदर दिसतील. हो, परंतु ही भगवी वस्त्र तुम्ही पुन्हा परिधान करायची नाहीत हा. ह्या क्षणी केवळ गोरक्ष या भगव्या वस्त्रात असेल. परंतु 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 काय होणार? परंतु जालंधर आणि गहिनी हे अजूनही भगव्या वस्त्रात नाही. गहिनी कुठे असतात हे? कनक ग्रामात. आलास का? अरे कुठे असतोस? अहो वनातच सापडला ह्यो. तुला काही जेवायची सुद्धा आहे की नाही? काकी मी काय म्हणतो, लगीन लावून टाकायचं म्हणजे घरात तरी काम मिळते. मला तर वाटलं जीव जात होतं काय ह्याचा. काय झालं असं? काय झालं? अहो त्याच्या डोक्यावर साप फणा काढून उभा होता.
गैरी, कशाला जातोस रे तू अनाथ? असू दे. गहिनी, हातपाय धुवून घे आणि खाऊनही घे. ओ काका, इथं काय झालं ठेवाय का तुम्हाला? आता काय? सत्य हुडाकतोय म्हणला. त्याला काही समजून देऊ नका. हो बरं काकी, किती दिवस लपून ठेवायचं? अरे पण त्याला आम्ही कसे सांगणार की आम्ही त्याचे आईबाप नाही आहोत म्हणून? अहो काका, आम्ही सांगणार नाही, पण या गावातली लोकांची तोंड कोण धरणार? ते पण खरं आहे. आई जेवायला वाढतेस ना? हो आले. पोरांनो तुम्ही पण बसा. आणि मग त्याचा होऊ द्या, आम्ही येतो. मी भाडते त्याला. नमस्कार गुरुवर. शुभम भवतु. आपण देवीकडे जात आहात का? होय. म्हणजे सगळ्या बायका म्हणत होत्या ते खरं आहे. सगळ्या बायका काय म्हणत होत्या? हेच की देवी आणि श्रीनाथ आता एकत्र राहणार आहेत. दुर्गा, तू तुझ्या अध्ययनावर लक्ष दे. हो, पण एक विचारू का? विचार. आता कोणी नवीन नात येणार आहेत? ते मला नाही सांगता येणार. वंशवृद्धी होणार असं माई म्हणत होत्या. दुर्गा, अगं अजून तू लहान आहेस. योग्य वेळ आली की तुला सगळं समजेल. पण मला कोणीच काही समजावून सांगत नाही. सगळं समजेल. ज्याला उत्सुकता आहे त्याच्यासाठी ज्ञान भंडार उघडा आहे. येतो मी. काळजी घे. बघाचपासून मी तुमचीच वाट पाहत होते. हे काय, मी आलोच आहे. दिवसभराची सगळी कामं उरकून कधी एकदाची तुम्हाला निवांत भेटते असं होतं मन. महिनावती, जेव्हापासून मी हे नातं स्वीकारलं आहे तेव्हापासून तुला भेटावं, तुला पाहावं असं मलाही वाटतं. खरंच बोलता आहात का? होय. तुझा विश्वास नाहीये का? तसं नाही हो. आजवर तुमच्या बोलण्यात तुमची साधना, तुमची तत्व हे चालय म्हणून. श्री महादेवांनी मला एक वेगळी दृष्टी दिली आहे. त्यामुळे
संसारातल्या परमार्थाचं महत्व मला समजलं आहे. हे ऐकून मला खरंच खूप आनंद झाला. तुम्ही येण्याआधी मी एक ठरवलं आहे. कशाविषयी? तुम्हाला साक्षात श्री दत्तगुरु महाराजांनी दीक्षा दिली आहे. प्रत्यक्ष श्री महादेवाने तुम्हाला दिव्य ज्ञान दिले आहे. मला तुमचे मूळ स्वरूप पाहायचे आहे. मैनावती, ही काय इच्छा आहे? का ते शक्य नाही का? माझं मूळ स्वरूप पाहायचं तर तेवढं तुझं संचित हवं, पुण्य हवं, साधना हवी. तुम्ही सांगा मी काय करू, म्हणजे मला समजेल तुम्ही कोण आहात. मी सांगतो तशी साधना तुला करावी लागेल. मी तुम्हाला भगवी वस्त्र सोडून संसार करायला लावला आणि तुम्ही मला संसारातून साधनेकडून घेऊन जात आहात. हीच आदी माया आहे मैनावती. मी तुम्हाला वचन देते, मी कठोर साधना करून ती अवस्था प्राप्त करेन. तुझी इच्छा म्हणून तुला मी माझे मूळ स्वरूप दाखवतो आहे. मी प्रत्यक्ष कवी नारायणाचाच अवतार आहे. आणि मी कोणत्याही स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेला नाही. मैनावती, तुझं स्थान पायाशी नाही, हृदयात आहे.
सूर्योदयापासून तू संसारात राहूनही साधना सुरू करशील. होय